मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया। मुंबईतील आंदोलन अपयशी ठरल्याची मराठा नेत्यांची टिप्पणी। ईद ए मिलादच्या दिवशी सुट्टी द्या, काँग्रेस नेत्याची राज्य सरकारकडे मागणी। मुंबईमध्ये उपचार घेण्यास जरांगेंचा नकार। जरांगेंवर पुढील उपचार छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात होणार। मनोज जरांगे पाटील यांनी अखेर 5व्या दिवशी उपोषण सोडलं। जीआर स्वीकारल्यानंतर विखे पाटलांच्या हस्ते घेतलं लिंबू पाणी। आझाद मैदानातील आंदोलन आटोपताच मीम्सचा महापूर। मविया नेत्यांवर शेलकी टीका। मनोज जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारकडून मान्य। किरकोळ बदल करून काढला नवा जीआर। गॅझेट लागू करून होणार काय? ओबीसी नेत्यांचा थेट सवाल। राजकारणामध्ये टीका सहन करावी लागते। टीका झाली पण मी विचलित झालो नाही। मराठा आरक्षणाच्या जीआर नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मराठी आणि कुणबी एकच ही घोषणा महिनाभर करण्यास सरकार तयार। 2 महिन्यांचा वेळ दिल्याची जरांगेंची माहिती। ओबीसींनी आंदोलन करू नये अशी विनंती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ओबीसी समाजाला आवाहन। हैदराबाद गॅझेटला उपसमितीची मान्यता। कायदेशीर बाबी तपासून 15 दिवसात अंमलबजावणी करणार। सातारा गॅझेटियर्ससाठी 1 महिन्याची मुदत। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची जरांगेंची मागणी मान्य। सप्टेंबर अखेरपर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं सरकारचं आश्वासन। मुलीच्या राजकारणाला कंटाळून बापाकडून हकालपट्टी। तेलंगणाच्या राजकारणात नवी घडामोड। राज्याला 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। कोकणासह मध्य महाराष्ट्र विदर्भात पावसाचा अंदाज।